आणि यापुढची बातमी आहे अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्यासंदर्भातली। अजित पवार आतापर्यंत तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री झालेत। आतापर्यंत ते वेटिंग फॉर सीएम म्हणून आहेत। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न साकार होणार आहे, कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात। दादा, काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत। तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात। अर्थात त्याचं कारणही तसंच आहे। अजित पवार नव्या मंत्रिमंडळात 6व्यांदा उपमुख्यमंत्री झाले। हा एक विक्रम आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांना मुख्यमंत्री पदावर बघायचंय। आतापर्यंत अनेकदा मुख्यमंत्री पदानं अजितदादांना हुलकावणी दिली, मात्र आता पहिल्यांदाच अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत थेट वक्तव्य करण्यात आलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री, दादा, काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत। तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा, असे आमचे अजितदादा पवार। भाजपनं त्यांच्या मित्र पक्षाला कमी जागा असतानाही मुख्यमंत्रीपद दिल्याची 2 उदाहरणं आहेत। त्यातील सर्वात मोठा धक्का तर महाराष्ट्रात पाहायला मिळाला होता। 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार होते, मात्र 105 आमदार असणाऱ्या भाजपनं तेव्हा शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं। तर 28 जानेवारी 2024 रोजी जेडीयूच्या नितीश कुमारांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। जेडीयूकडे 43 आमदार होते, तर भाजपकडे 74 आमदार होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना दिलेल्या शुभेच्छांमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। अजित पवार यांनीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधी लपवून ठेवली नाही। करेक्ट कार्यक्रम असं काही नव्हतं। शुभेच्छा देऊन एखाद्याचं जर समाधान त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी दिलेले आहेत आणि त्याला आम्ही काही चुकीचं समजत नाही आणि त्याच्यावर कोणतेही वादळ किंवा वावटळ काही होणार नाही। देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, त्यांना सर्वांना बरोबर घ्यायचं आहे आणि सगळ्याला आपलंसं करून त्यांना पुढचा रेटा चालवायचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडे 41 आमदार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात। परिणामी अजित पवार आगामी 5 वर्षाच्या कार्यकाळातच मुख्यमंत्री होतील की 2029च्या विधानसभा निवडणुकीनंतर सीएम पदाच्या खुर्चीवर बसतील, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। दादा, माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत। तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा।